रस्त्यांवर विद्यार्थी, वेशीवर शेतकरी भडकले. मोदी सरकारचं काय होणार? काल कुठे घोषणाबाजी तर कुठे लाठीचार्ज, तर कुठे अश्रुधुराच्या कांड्या, तर कुठे पोलिसांचा मार. ही भयानक वागणूक कुठल्या दहशतवाद्यांना नाही तर आपल्याच देशातील, आपल्या देशाचं भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली गेली आहे. त्यामुळे दिल्लीच्या रस्त्यावर या विद्यार्थ्यांच्या किंचाळा ऐकू येत होत्या. त्यांचा आक्रोश सरकारचं कांठळं फोडत होता. पण एवढे अत्याचार होऊनही, यंत्रणा निष्ठुर आणि भैरी होऊनही मागे हटेल ती महाराष्ट्राची माती कसली. जे मागे हटेल ते हिमालयाचं शिखर कसलं. दीपकेही आपल्या आंदोलनावर ठाम आहेत, तर तिकडे रुग्णालयात वांगचुकही आपल्या उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळे काल एवढं करूनही सरकारचा प्लॅन पुरता फसलाय आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकारच्या नरडीत अडकलेलं हाडूक बनलाय, जे गिळताही येत नाही आणि बाहेरही निघत नाही. दिल्लीच्या रस्त्यावर विद्यार्थी सरकारला घाम फोडत असताना आता देशाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी आता दिल्लीच्या वेशीवर धडकले. त्यामुळे मोदी सरकारची आता पंचायत झालीये. करे तो करे क्या, बोले तो बोले क्या, असं म्हणायची वेळ आता सरकारवर आली आहे. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात देशात पुन्हा एकदा आंदोलनाचं मोठं वादळ निर्माण झालं असून कालपर्यंत विद्यार्थ्यांच्या घोषणांनी दुमदुमणारी दिल्ली आज शेतकऱ्यांच्या मागण्यांनी वेढली गेली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात प्रस्तावित असलेल्या मुक्त व्यापार कराराला कडक विरोध करण्यासाठी पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी अत्यंत आक्रमक पवित्र्यात शंभू बॉर्डरवर पोहोचले. देश बचाव मोर्चा अंतर्गत या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेनं आपली कूच सुरू केली असून परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. एका बाजूला विविध शैक्षणिक मागण्या आणि परीक्षांमधील गोंधळाच्या विरोधात जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं तीव्र आंदोलन गेल्या काही दिवसांपासून धगधगत आहे, तर दुसऱ्या बाजूला आता अन्नदात्यानं थेट दिल्लीच्या सीमांवर धडक दिल्यामुळे मोदी सरकार दोन्ही बाजूंनी कात्रीत अडकल्याचं चित्र निर्माण झालंय. ही दुहेरी कोंडी सोडवताना प्रशासनाची मोठी धमचाक होत असून राष्ट्रीय राजधानीला छावणीचं स्वरूप आलंय. या संपूर्ण आंदोलनाचं मुख्य कारण केंद्र सरकार आणि अमेरिका यांच्यात होणारा प्रस्तावित मुक्त व्यापार करार हे आहे. शेतकऱ्यांच्या मते जर हा करार प्रत्यक्षात आला तर अमेरिकेतून मोठ्या प्रमाणावर अनुदानित शेती उत्पादनं, डेअरी उत्पादनं आणि पशुपालनाशी संबंधित वस्तू भारतीय बाजारपेठेत अत्यंत स्वस्त दरात दाखल होतील. त्यामुळे भारतातील स्थानिक शेतकऱ्यांना स्पर्धा करणं अशक्य होईल आणि आधीच संकटात असलेली भारतीय शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. अमेरिकेसारख्या प्रगत देशांमधील कॉर्पोरेट शेतीशी भारतातील अल्पभूधारक शेतकरी स्पर्धा करू शकत नाही. ही भीती मनात ठेवून शेतकऱ्यांनी थेट सरकारला आव्हान देण्याचं ठरवलंय. भारतीय किसान युनियनसह अनेक मोठ्या शेतकरी संघटनांनी या आंदोलनाची हाक दिली असून पंजाबच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रेशनसह शंभू बॉर्डरवर जमा झाले. शेतकऱ्यांचा हा वाढता ओघ रोखण्यासाठी प्रशासनानं शंभू बॉर्डरवर प्रचंड कडक बंदोबस्त तैनात केलाय. हरियाणा आणि दिल्ली पोलिसांनी सीमा पूर्णपणे सील केल्या असून तिथं रस्त्यांवर सिमेंटचे मोठमोठे ब्लॉक्स, खिळे आणि बहुस्तरीय लोखंडी बॅरिगेड्स लावण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत आंदोलकांना पुढे जाऊ द्यायचं नाही असा आदेश पोलिसांना देण्यात आलाय. मात्र शेतकऱ्यांचा उत्साह आणि संताप इतका तीव्र आहे की ते अडथळे पार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. आंदोलनाची तीव्रता पाहता सरकारनं आधीच खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय किसान युनियनचे प्रमुख नेते गुरनाम सिंग चारुनी यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना ताब्यात घेतलाय. नेत्यांच्या अटकेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट अधिकच उसळली असून त्यांनी बॉर्डरवरच ठाण मांडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या आंदोलनाचा थेट आणि मोठा फटका दिल्ली चंदीगड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला बसलाय. शंभू बॉर्डर पूर्णपणे बंद झाल्यामुळे या मार्गावरील हजारो वाहनं अडकून पडली असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रशासनानं वाहतूक इतर पर्यायी मार्गांवर वळवली असली तरी ग्रामीण भागातील अरुंद रस्त्यांवर वाहनांच्या किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. केवळ सीमांवरच नव्हे तर दिल्लीच्या अंतर्गत भागातही सुरक्षेचा अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आलाय. संसद भवन, इंडिया गेट आणि इतर VIP परिसरांना जोडणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांचे कडक पहारे आहेत. कारण एकाच वेळी विद्यार्थी आणि शेतकरी एकत्र येऊन दिल्लीला वेढा घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आधीच सरकारच्या डोकेदुखीचा विषय ठरलं होतं. देशभरातील विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, निकालांमधील विनाविलंब पारदर्शकता आणि शैक्षणिक शुल्कात झालेली वाढ या मुद्द्यावरून हजारो तरुण रस्त्यावर उतरलेत. कालपर्यंत केवळ विद्यार्थ्यांच्या घोषणांनी दिल्लीचं राजकारण तापलं होतं, परंतु आज त्या शेतकऱ्यांची वर पडल्यामुळे सरकारची कोंडी झाली आहे. एका बाजूला देशाचं भविष्य असलेला तरुण वर्ग नाराज आहे, तर दुसऱ्या बाजूला देशाचं पोट भरणारा शेतकरी आक्रमक झालाय. या दोन्ही घटकांना एकाच वेळी हाताळणं आणि त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढणं हे केंद्र सरकारसाठी अत्यंत आव्हानात्मक बनलंय. सध्या शंभू बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. सरकारकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव किंवा चर्चेची तयारी दाखवण्यात आलेली नाही, ज्यामुळे आंदोलक अधिकच संतप्त झाले.
जोपर्यंत हा मुक्त व्यापार करार रद्द होत नाही आणि ताब्यात घेतलेल्या नेत्यांची सुटका होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय। विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि शेतकऱ्यांचा हा एल्गार यामुळे निर्माण झालेली परिस्थिती केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नसून ती आता केंद्र सरकारसाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत कठीण परीक्षा ठरतीये। येत्या काही तासात सरकार यावर काय पावलं उचलतं आणि हा तिढा कसा सोडवतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। गेल्या वेळच्या गाजलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान केंद्र सरकारला अत्यंत लज्जास्पद माघार घ्यावी लागली होती, ज्यामुळे सरकार पूर्णपणे तोंडावर पडल्याचं चित्र निर्माण झालं होतं। तत्कालीन 3 वादग्रस्त कृषी कायदे बहुमताच्या जोरावर संसदेत मंजूर करून घेतल्यानंतर सरकारनं सुरुवातीला अत्यंत ताठर भूमिका घेतली होती। आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर खिळे ठोकणे, सिमेंटच्या भिंती उभारणे, पाण्याचे कारंजे मारणे आणि अश्रुधुराच्या धूर सोडणे असे सर्व प्रकारचे दडपशाहीचे मार्ग प्रशासनाने अवलंबले। इतकंच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी आणि त्यांच्या समर्थक घटकांनी आंदोलनाला राजकीय हेतूने प्रेरित, खलिस्तानी किंवा आंदोलनजीवी ठरवून शेतकऱ्यांची बदनामी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला। मात्र शेतकऱ्यांनी पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून आणलेल्या अभूतपूर्व एकजुटीच्या जोरावर थंडी, उन्हाळा आणि पावसाची पर्वा न करता वर्षभर दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडला, ज्यामुळे सरकारची सर्व दडपशाही यंत्रणा पूर्णपणे निकामी ठरली। अखेर उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये होणाऱ्या संभाव्य राजकीय नुकसानाचा अंदाज आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतः टीव्हीवर येऊन देशाची जाहीर माफी मागावी लागली आणि ते 3ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करावी लागली। अत्यंत शक्तिशाली आणि कधीही मागे न हटणारं सरकार अशी स्वतःची प्रतिमा तयार करणाऱ्या मोदी सरकारसाठी हा एक प्रचंड मोठा राजकीय आणि नैतिक पराभव होता। वर्षभर आंदोलनाला बदनाम करून आणि शेतकऱ्यांच्या मागण्या फेटाळून लावल्यानंतर शेवटी त्याच मागण्यांसमोर पूर्णपणे नमावं लागल्यामुळे सरकारची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी नाचक्की झाली। या ऐतिहासिक माघारीमुळे हे सिद्ध झालं की लोकशाहीत जन आंदोलनाची ताकद ही सत्ताधाऱ्यांच्या हट्टापेक्षा मोठी असते आणि हाच पूर्व इतिहास लक्षात घेऊन सध्याच्या शंभू बॉर्डरवरील नव्या आंदोलनामुळे सरकार पुन्हा एकदा प्रचंड दबावाखाली आली आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।